हॅलो सर्वांना, माझा नमस्कार. आज मी निशिगंधा प्लांटमध्ये कसे लावावे आणि ते रिपोर्ट कसे करावे याबद्दल माहिती देणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. सुरुवातीला हे जे बल्ब दिसत आहेत हे निशिगंधाचे बल्ब आहेत. मी माझ्या पहिल्या पॉटमधून हे सर्व बल्ब काढून घेतलेले आहे आणि आता याला नवीन पॉटमध्ये मला शिफ्ट करायचे आहे. त्यासाठी मी 2 पॉटमध्ये माती सॉईल मिक्स करून माती टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं माती, सँड आणि शेणखत टाकून माती तयार करून घेतलेली आहे. याच्यामध्ये हे जे बल्ब आहे एक करून थोडं जागा करून त्याच्यामध्ये व्यवस्थित माती फिक्स करून हे बल्ब व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एका पॉटमध्ये 5 ते 6 बल्ब आपण लावू शकतो. निशिगंधा हे एक परमनंट प्लांट आहे. एकदा लावल्यानंतर त्याला बऱ्याच वर्ष ती जगते आणि त्याला अजिबात काळजी करण्याची गरज नसते. वर्षभर हे असेच चालतात आणि त्याला खूप सारे फ्लावर्स लागतात. आता मी ह्यामध्ये बघा व्यवस्थित असे 4 ते 5 बल्ब लावून घेतलेले आहे. आता तसेच मी या दुसऱ्या पॉटमध्ये सुद्धा बल्ब लावून घेणार आहे. एक झाल्यानंतर एक असे सर्व बल्ब मी लावून घेणार आहे. निशिगंधाचे फ्लावर्स अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. तसेच त्याला खूप छान सुगंधसुद्धा असतो. त्यामुळे निशिगंधा प्लांट हे आपल्या गार्डनमध्ये असणं खूप आवश्यक आहे. निशिगंधाचे फ्लावर्स गजरे करायला तसेच हार बनवायला खूप उपयुक्त आहेत. सर्वांना आवडणारे हे फ्लावर्स खूप सुंदर आणि ब्युटिफुल दिसतात. त्यासाठी निशिगंधाचे प्लांट आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे. बरोबरच बघा मी आता दोन्ही पॉटमध्ये व्यवस्थित बल्ब लावून घेतले आणि त्याला आता वॉटरिंग करून घेतले. आता हे जे पॉट्स आहेत हे आता आपल्याला फुल सनलाईटमध्ये ठेवून द्यायचे आहे. 8-10 दिवसानंतर याच्यामध्ये बल्बमधून पाणी यायला लागतील आणि ते पाणी यायला लागतील व त्यातून एक ट्यूब येऊन त्यावर भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंग व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.